कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः स सन्न्यासी च योगी च न निरग्निर्न चाक्रियः। अनाश्रितः कर्मफलं कार्यं कर्म करोति यः सः संन्यासी च योगी च न निरग्निः न च अक्रियः। श्री भगवानुवाच। या अध्यायामध्ये परमात्मा श्रीकृष्ण अर्जुनाला संबोधून बोलत आहेत। हे अर्जुना, कर्मफलम अनाश्रित्य कार्यं कर्म यः करोति सः संन्यासी योगी च निरग्निः च अक्रियः न संन्यासी न योगी। कर्मफलम अनाश्रितः, कर्माच्या फलाचा आश्रय न केलेला, यः कार्यम, जो आपलं कार्य म्हणजे आपलं कर्तव्य कर्म करतो असा जो गृहस्थाश्रमी पुरुष आहे, सहा संन्यासी, तो संन्यासीच आहे। योगीच, तो योगी पण आहे। केवल निरग्निही न, केवळ जो निरग्नी आहे म्हणून तो संन्यासी आहे, किंवा अक्रिया किंवा तो कोणतीही क्रिया करत नाही, कर्म करत नाही म्हणून तो संन्यासी आहे। म्हणजे कर्माचा परित्याग केलेला आहे बाह्यतः, किंवा ज्याने अग्नीचा त्याग केलेला आहे तो केवळ संन्यासी नाही, तर जो आपल्या कर्तव्य कर्म तर करतो परंतु कर्मफलाची इच्छा करीत नाही, तो संन्यासी आहे किंवा त्यालाच योगी असं म्हणतात। या उलट न निरग्निही च न अक्रियः, केवळ ज्याने अग्नीचा परित्याग केला किंवा कर्माचा परित्याग केला त्याला संन्यासी असं म्हणता येणार नाही। या उलट कर्मफलाच्या आकांक्षेचा ज्याने त्याग केलेला आहे तोच पुरुष खऱ्या अर्थाने संन्यासी आहे, त्यालाच योगी असं म्हणावं, असं या श्लोकामध्ये भगवान सांगतात। आता माऊली या संबंधाने सांगतात की ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकची ते। संत सम्राट माऊली भगवंताच्या ह्या मनोगताचा अनुवाद किंवा टीका सांगताना सांगतात की मनुष्य जीवनामध्ये परमार्थ साधन करायला लागला तर साधना ही शास्त्राच्या आधाराने करतो, आणि शास्त्रामध्ये जे काही संकेत मिळतात त्या संकेतामध्ये असं सांगितलेलं आहे की सर्व कर्मांचा विधीपूर्वक परित्याग करून संन्यास ग्रहण करावा। मग काही लोक आपल्या कर्माचा परित्याग करतात आणि नुसता बाहेरून कर्माचा परित्याग केलं की आपला संन्यास झाला असं म्हणतात, किंवा काही लोक बाहेरून आपल्या कर्माचा परित्याग करतात म्हणजे समजा संन्यासीला अग्निसेव्य नाही किंवा त्याला कोणतंही कर्म या ठिकाणी शास्त्राने सांगितलेलं विधीपूर्वक कर्म त्याला आता करायचं अवशिष्ट राहत नाही, म्हणून बाहेरून फक्त कर्माचा परित्याग करायचा, अग्नीला स्पर्श करायचा नाही, संन्यास झाला आणि त्या संन्यासाचं फल आपल्याला मिळणार, अशा प्रकारचा समज राहतो। पण याच्या पाठीमागं भगवंताचं काय मनोगत आहे किंवा खरं जीवाचा आध्यात्मिक स्तरावरील उन्नती ही खऱ्या अर्थाने व्हावी यासाठी वेदाने केलेली ही विधानं, याच्या पाठीमागं पुष्कळ गंभीर अशा स्वरूपाचं रहस्य असतं, आणि ते रहस्य न जाणता लोक बाह्य शब्दाचा अर्थ करून त्याप्रमाणे अनुष्ठानाला प्रवृत्त होतात। त्याच्या पाठीमागं असणारं तत्त्वज्ञान किंवा त्याच्या मागं असणारं गंभीर गूढ रहस्य ह्या रहस्याला जाणत नाहीत। म्हणून गीतेमध्ये वेदाचं जे सार सर्वस्व आहे ते साठवलेलं आहे। म्हणजे वेद अनंत बोलिला पण अर्थ तुकाची साधिला। वेद जरी अनंत बोललेला असला पण वेदाचं मनोगत काय आहे, त्याचा तात्पर्यभूत विषय काय आहे याविषयी गीता सांगते, आणि त्यामध्ये भगवान सांगतात की अनाश्रिता कर्मफलम,
म्हणजे भगवंताला संमत असणारा योगी किंवा संन्यासी कोण आहे, तर जो गृहस्थाश्रमात राहत असतानाही जर सर्व कर्तव्य कर्म शास्त्र प्रतिपाद्य किंवा शास्त्रविहित कर्म करत असला आणि त्या कर्माच्या फलाची इच्छा नसली तर तो पुरुष संन्यासीच आहे. आता त्याला संन्यासी किंवा योगी असं कसं म्हटलं तर याचा अर्थ की हा पुरुष जोपर्यंत त्याची अंतःकरणाची शुद्धी झाली नाही किंवा जोपर्यंत तो योगारूढ झाला नाही, म्हणजे त्याला तत्त्वज्ञान झालं नाही, तोपर्यंत अशा ग्रस्ती पुरुषाने ही अंतरंग साधन करण्यापेक्षा शास्त्राला मान्य असणारे जे निष्काम कर्मयोग, त्या निष्काम कर्मयोगाचं त्यांनी अनुष्ठान करावं हे सांगण्यात भगवंताचं तात्पर्य आहे. वेदाचंही मनोगत तसंच आहे. म्हणून या ठिकाणी म्हणतात की असा जो गृहस्थी पुरुष आहे तो गृहस्थी पुरुष जवळजवळ संन्यासी, याला म्हणतात गौणी वृत्तीनं या ठिकाणी. कारण संन्यासामध्ये काय आहे, त्याग आहे, आणि निष्काम कर्मयोगामध्ये त्याग आहे. म्हणजे याच्यामध्ये कर्मफलाचा त्याग आहे याच्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये कोणता त्याग आहे, अज्ञान आणि अज्ञान कार्याचा त्याग आहे. पण त्याग हा दोन्हीकडे समान असल्यामुळं तेवढ्या अर्थाने या गृहस्थी पुरुषाला देखील संन्यासी असं म्हटलेलं आहे. तर त्या रीतीनं त्याचं चिंतन सांगत असताना माऊली, आता हा जो आपण श्लोकाचं चिंतन केलं याच्यावर माऊली असं सांगतात, ऐके योगी आणि संन्यासी जनी हे एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारिजती जव दोन्ही तव एकचिते. आता सांगतात ऐके, हे अर्जुना तू ऐक, जनी संन्यासी आणि योगी. जनी म्हणजे ह्या लोकांमध्ये, संन्यासी आणि योगी हे काय म्हणतात, संन्यासी आणि योगी हे एकची, हे काय आहेत, एकच आहेत. लोक काय म्हणतात, हा मनुष्य कर्म संन्यास केलेला आहे आणि हा मनुष्य कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा आहे. म्हणजे एक कर्मानुष्ठान करणारा आणि एक कर्मानुष्ठानाचा परित्याग केलेला, अशा प्रकारे कर्मसन्यास, ज्याने विधीपूर्वक कर्माचा संन्यास केलेला आहे हा एक वेगळा पुरुष आहे. आणि ज्यांनी विधीपूर्वक कर्माच्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त आहे तो एक वेगळा पुरुष आहे, असं साधारणपणे लोकव्यवहारामध्ये समजलं जातं. परंतु ते म्हणतात हे एकची, हे दोन्ही एकच आहेत. सीनाने म्हणजे ते वेगवेगळे आहेत. असे झणी मानी, असं कदाचित तुला वाटेल, पण झणी हे अव्यय असं सांगतं की कदाचित तुम्हाला वाटेल पण हे दोन वेगळे आहेत असं मानू नका. कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही एकच आहेत असं कदाचित लोकांमध्ये मानतात. त्याप्रमाणे लोकमान्यतेला अनुसरून अर्जुना तुलाही मनात असं येईल की हे दोन वेगळे नाही तर काय आहे, एकामध्ये कर्माचा त्याग केला जातो, एकामध्ये कर्माचं अनुष्ठान केलं जातं, आणि ती दोन्हींचं ऐक्य कसं काय अशी तुला शंका येईल. पण ती शंका येऊ देऊ नको हो, म्हणून म्हणतात एकची सिनाने झणी मानी, एरवी विचारी जती जव दोन्ही तव एकचिते. आणि एरवी म्हणजे दुसऱ्या पैलीतून, म्हणजे अगदी भगवंताचं जे तात्पर्य आहे, म्हणजे भगवंताला जे सांगाय, वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याला सांगण्याची जी इच्छा आहे त्या रीतीनं जर विचार केला, म्हणजे साधक बाधक व श्रुतीचा मनोगत जाणण्याचा किंवा भगवंताचं मनोगत काय आहे हे सांगण्यापाठीमागं दोन्ही एकच आहेत, वेगळे नाहीत, हे सांगण्यापाठीमागं काय विचार आहे हे जर तुम्ही विचारी जती, जर तुम्ही त्याच्यावर चांगलं साधक बाधक चिंतन केलं, विचार केला, ओहापोह केला, तर दोन्ही तव एक, ते दोन्ही एकची. तर हे कर्मयोग आणि कर्मत्याग संन्यास हे दोन्ही काही एकच आहे असं भगवान सांगतात. सांडिजे दुजया नामाचा आभासो, तरी योगू तोची संन्यासो, पाहता ब्रह्मी नाही अवकाशो, दोही माझी. काल याला अनुसरून हरिपाठामध्ये एक दृष्टांत सांगितलं, माझ्या काही आता लक्षात नाही, त्यांनी फार सुंदर सांगितलं, एक सोपं एकदम. दोघं एकाच्या नाही, त्यांनी एक दोन सांगितले पदार्थ, आणि तिसरा पदार्थ जो आहे त्या तिसऱ्या पदार्थाला दोन्ही माहीत नाही. एकदम अपूर्व दृष्टांत सांगितलं. काल का परवा सांगितलं, काय आठवतं का? हा दृष्टांत अपूर्व होता तो, आणि एकदम
परफेक्ट होता तो, म्हणजे तसा दृष्टांत. पण माझ्या लक्षातून गेला, आला लक्षात. तर पहा, सांडिजे दुजया नामाचा आभासू तरी योगू तोची संन्यासू का पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. इथं मौली असं सांगतात, दुजया नामाचा आभासू म्हणजे कर्मसन्यास आणि कर्मयोग हे जे दोन नाव आहेत, ह्या दोन नावाचा आभास आहे. म्हणजे वस्तुतः कर्मसन्यास आणि कर्मयोग हे दोन्ही एकच आहे, फक्त दुजिया नामाचा आभासू. फक्त एक कर्मसन्यास आणि कर्मयोग असा फक्त नावं दोन आहेत, परंतु ही नावं दोन असली तरी पदार्थ एकच आहे. त्याविषयी जो आभास आहे तो सांडिजे, त्या आभासाचा परित्याग करावा आणि त्या दोघांचं जे तत्व आहे त्या तत्वाचं ग्रहण करावं. कर्मसन्यासामध्येही संन्यास तो त्याग संकल्पाचा, त्या ठिकाणी संकल्पाचा त्याग असं सांगितलेलं आहे. आणि कर्मयोगामध्ये कर्माचा अनुष्ठान सांगत असताना कर्मामध्ये कर्तृत्वाचा अभिमान, कर्मफलाचा परित्याग आणि केलेलं कर्म वेदविहित कर्म ईश्वरार्पण बुद्धीनं करणं, असं त्या कर्मयोगाचा अर्थ आहे. पण असा केलेला कर्मयोग किंवा कर्मयोगाचं अनुष्ठान हे सुद्धा चित्तशुद्धीच्या द्वारा मोक्षालाच प्राप्त करतं. आणि जे कर्मसन्यास आहे, ह्या कर्मसन्यास केवळ अग्नीचा त्याग केला किंवा बाहेरून कर्माचा परित्याग केला म्हणजे हा कर्मसन्यास होत नसून, कर्मसन्यासामध्ये जीव ब्रह्मैक्य ज्ञान द्वारा संन्यास होत असतो. कर्मयोगाने संन्यास मिळतो, तर चित्तशुद्धीचा जो प्रतिबंध आहे त्या प्रतिबंधाला निवृत्त करून कर्मयोग तुम्हाला विविदिशा म्हणजे अंतःकरणामध्ये परमात्म स्वरूपाला जाणून घेण्याची जिज्ञासा, गुरुप्राप्ती, गुरुसेवा, गुरुकृपा याद्वारा मोक्षालाच कारण होतो. आणि जो पुरुष कर्मसन्यास करतो, संन्यास्य श्रवणम कुर्यात, तर त्या पुरुषाला देखील त्या कानावचनाची भेटी अशा प्रकारे त्याला तत्वज्ञान प्राप्त होऊन मोक्ष प्राप्त होतो. दोन्ही मोक्षाची साधनं या दृष्टीनं पाहिलं तर त्याच्यामध्ये एक साक्षात साधनत्व आहे आणि एकाला परंपरेनं मोक्ष साधनत्व आहे. बाकी मोक्षाची साधनं दोन्ही आहेत, म्हणून ह्या दोघांच्यामध्ये त्याग पण समान आहे. म्हणून आम्ही त्या दोघांना एकच असं म्हटलेलं आहे. सांडिजे दुजया नामाचा आभासू तरी योग तोची संन्यासू. तर ज्याला योग म्हणतात त्यालाच काय म्हणतात, कर्मयोग, तोच कर्मसन्यास आहे. याचं कारण असे, तुम्ही म्हणा ही दोन तर परस्पर विरोधी गोष्टी आहे. दोन परस्पर विरोधी गोष्टी, बरं ना, दोन परस्पर विरोधी पदार्थ एका अधिकरणात एकाच कालात राहू शकत नाही. कर्मसन्यास म्हणजे कर्माचा परित्याग आणि एका ठिकाणी कर्मयोग म्हणजे कर्माचं अनुष्ठान. हे दोन वेगवेगळे आहेत आणि तुम्ही तर म्हणतात एकच. शिनानी झणी मानी म्हणजे खरं काय चांगलं बघा. माऊलीने ह्या भगवद वचनाकडं कशा रीतीनं विचार केलेला आहे. तर माऊली असं सांगतात की या ठिकाणी पाहता ब्रह्मी नाही अवकाशू दोही माझी. असं तुम्ही कसं म्हणतात, दोन्हीमध्ये कोणताच भेद नाही. भेद तर मानावाच लागतो. एक कर्मयोग आहे, योगच शब्द युजुर्योगे समाधव, त्याच्यामध्ये त्याची प्रवृत्ती आहे. आणि कर्मसन्यासामध्ये काय सांगितली, कर्मापासून निवृत्ती सांगितली. आणि दोन्ही एकच कसं म्हणता येईल. ह्या दोन परस्पर विरोधी गोष्टीचं अनुष्ठान जर दोन्ही एकच आहेत, एकाच वेळा कर्मयोग आणि कर्मसन्यास आणि कर्मयोगाचं अनुष्ठान करता येईल का? आणि तुम्ही तर म्हणता एकच आहे. एकच आहे कारण काय आहे, खरं जर पाहिलं तर पाहता म्हणजे विचार करून, जर सूक्ष्म विचार करून पाहिलं तर ब्रह्मा माझी दोही अवकाशू नाही. मूळ जे अधिष्ठान आहे, जे मूळ अधिष्ठान आहे की जे मोक्षरूप आहे, तर त्याच्यामध्ये दोही अवकाशू नाही. दोघांनाही अवकाश नाही ना, कोणाला कर्मसन्यासालाही नाही आणि कर्मयोगालाही नाही. कारण कर्मयोग आणि कर्मसन्यास हे मूळ अधिष्ठान ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी दोन्ही कल्पित पदार्थ आहेत. आणि त्या दोन्ही जेव्हा तुम्हाला खरं अधिष्ठानाचं ज्ञान होईल तेव्हा त्या कल्पिताची निवृत्ती ही अधिष्ठान रूप होऊन दोहीची नाही अवकाशो ब्रह्मा माझी. ब्रह्मामध्ये तत्वतः ना कर्मसन्यास ना कर्मयोग अशी स्थिती असल्यामुळं त्या दोघांचं ऐक्यच आहे. सगळे कल्पित पदार्थ हे काय असतात, कोणत्याही कल्पित पदार्थाला अधिष्ठानातून स्वतंत्र सत्ता स्फुरण नसल्यामुळं ती सर्व सत्ता कोणाची आहे,
अधिष्ठानाचीच आहेत. त्यामुळे दोन्ही काय आहेत, अधिष्ठान रूपच आहेत. या रीतीनं जर आपण पाहिलं तर या ठिकाणी दोहीशी नाही अवकाशो ब्रह्मा आपलं ब्रह्मी नाही अवकाशो दोही माझी. या दोन्ही दोघांच्या मध्ये पाहिलं तर ब्रह्मस्वरूपाच्या ठिकाणी हे दोन्ही नाही, अशी स्थिती आहे. माऊलींनी या ठिकाणी हे चिंतन अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं दिसतं की काय हा दोन्ही अभावरूप नाही, दोन्ही ब्रह्मरूपच आहे. पण ब्रह्मरूप आहेत कधी बाद झाल्यानंतर ब्रह्मरूप आहेत. आहे त्या स्थितीत कर्मसन्यास म्हणजे कर्मसन्यास आणि कर्मयोग किंवा प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्म हे दोन्ही सत्य आहेत असं समजून ब्रह्मामध्ये त्यांना अवकाश नाही असं नाही. जेव्हा ते बाधित होतील दोन्ही तर त्याच वेळेला त्या दोघांना ब्रह्माच्या ठिकाणी दोघांनाही अवकाश म्हणजे वेगळेपण, स्वतंत्र सत्ता स्फुरण काहीच राहणार नाही. ही खरी स्थिती आहे आणि हे भगवंताचं मनोगत आहे याच्या पाठीमागं असं दिसतं. जैसे नामाचे ने अनारिशेपणे एका पुरुषा ते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. आता म्हणतात नामाचे ने अनारिशेपणे, नावं फक्त त्या ठिकाणी अनारिशी म्हणजे वेगवेगळे आहेत, परंतु एकाच पुरुषात ते बोलावणे, एकाच पुरुषाला बोलावलं जातं. म्हणजे कर्मयोगाच्या द्वाराही एकच मोक्षरूप फलाकडे जाण्याचाच कर्मयोग मार्ग आहे आणि दुसरा कर्मसन्यास हा सुद्धा मोक्षरूप फलाकडे जाण्यासाठी हे दोन्ही मार्ग आहेत. जसं एकाच पुरुषाला वेगवेगळ्या नावांनी संबोधावं. एकच पुरुष आहे, त्या पुरुषाच्या ठिकाणी मामा आहे तो काका आहे, त्याला कोणी काका म्हणतं. काका त्याच्या जो पुतणे आहे त्याच्या सापेक्ष त्याला काका म्हणतो, आहे की नाही. त्याच्यासाठी त्याला काका पण प्राप्त झालं. दुसरा आहे मामा पण प्राप्त झालं, कारण कोणा त्या भाच्याच्या सापेक्ष झालं. पण तो पुरुष कोण आहे, आपला जो का तो आपल्या महिमेमध्ये पुरुष आहे, त्याच्या ठिकाणी काका आणि मामा. परंतु काका आणि मामा हे निर्देश कोणाचा करतात, त्याच पुरुषाचा करतात. तसं कर्मयोग आणि कर्मसन्यास हे दोन्हींचं केलेलं जे अनुष्ठान आहे ते कुठं जात आहे, त्या एकाच व्यक्तीला परमात्मा प्राप्तीच्या उद्देशानेच ही साधनं वेदाने सांगितलेली आहेत. म्हणून म्हणतात की दोही जैसे नामाचे ने अनारिशेपणे एका पुरुषाते बोलावणे का दोही मार्गी जाणे एकाची ठाया. दोन्ही मार्गाने गेले तर कुठं जातात, एकाच ठिकाणी जातात. दोन्ही मार्ग जरी वेगवेगळे असले पण पोचतात कुठं, त्यांचं गंतव्य किंवा प्राप्तव्य स्थान ते एकच आहे. कर्मयोग आहे आणि कर्मसन्यास आहे. बाहेरून कर्मसन्यास केला, केवळ बाह्य कर्माचा परित्याग केला म्हणजे तो काही मोक्षाला प्राप्त होतो असं नाही. आणि एकाने केवळ कर्माचं अनुष्ठान केलं म्हणजे तो मोक्षापासून दुरावतो असं नाही. ती दोन्ही साधनं आहेत. ती साधनं जर योग्य पद्धतीनं वेदविहित रीतीनं जर त्याचं आचरण केलं, म्हणजे प्रवृत्ती लक्षणात्मक धर्म असो किंवा निवृत्ती लक्षणात्मक धर्म असो, याचं योग्य रीतीनं परिपालन केलं तर दोही मार्गी जाणे एकाची ठाया. आता पाठीमागं तिसऱ्या अध्याय सांगितलं, फक्त त्याला वेळ लागेल, तो हळूहळू ढाळे केतुलेनी एके वेळे तया मार्गाचेनी बळे निश्चित ठाकी उत्प्लवना सरिसा पक्षी फळाशी झोंबे जैसा सांगे नरू केवी तैसा पावे वेगा, तो हळूहळू ढाळे असे. आणि निवृत्ती लक्षणात्मक धर्माचं अनुष्ठान करणारा निवृत्तीपरायण पुरुष काय करेल, संन्यासी श्रवण करूयात अंतरंग साधन आणि त्याद्वारा तत्वमसी महावाक्याचं श्रवण करून तो याची देही याची डोळा असा जाऊ शकतो. पण जायचं दोघांना नाही कुठं, मोक्षाकडे. कारण भारतीय सनातन वैदिक संस्कृतीमध्ये या ठिकाणी जे चतुर्विध पुरुषार्थ आहे त्याच्यामध्ये परमपुरुषार्थ हा मोक्ष मानलेला आहे. आणि तर मोक्ष प्रापक साधनं म्हणून ही दोन्ही काय आहेत, उपयोगाची आहेत. त्याच्यामध्ये इतकंच नाही तर त्याच्यामध्ये अधिकारानुरूप ही साधनं सांगितलेली असल्यामुळं साधनांमध्ये तरतमभाव नाही. अधिकार ज्याचा जसा असेल त्याला ते साधन काय आहे, श्रेष्ठ आहे. जर साधन चतुष्टयी संपन्न असेल तर त्याला कर्मसन्यास श्रेष्ठ आहे. आणि जर अंतकरणात मलविक्षेपादी असतील तर त्या गृहस्थाश्रमी पुरुषाला कर्मयोग श्रेष्ठ आहे. असं त्याच्या परिणाम त्याला ते. पण दोघांचे उद्दिष्ट काय आहे, एकच आहे आणि ते आहे मोक्ष, परमपुरुषार्थ मोक्षाची
प्राप्ती करून घेणं. ना तरी एकची उदक सहजे परी शिनाना घटी भरिजे तैसे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे. का अथवा आपलं ना तरी अथवा एकची उदक, उदक म्हणजे पाणी एकच आहे आणि सहजे स्वाभाविकपणे पाणी एकच आहे. परिशिनाना घटी भरिजे, पण ते वेगवेगळ्या घटामध्ये भरलं तर मग आपण काय म्हणतो, हे ह्या घटातलं पाणी ते त्या घटातलं पाणी, पण पाणी एकच आहे का नाही. मग काय झालं की त्या पाण्याला पाणी ज्यामध्ये भरले त्या घट नावाच्या उपाधीमध्ये भेद असल्यामुळं त्या पाण्यात भेद झाल्यासारखा दिसतो, पण मूळचं पाणी काय आहे एकच. मग तो भेद का झाला, सिनाना घटी भरिजे, सिनाना म्हणजे वेगवेगळ्या घटामध्ये ते भरलं. त्यामुळं त्या ठिकाणी आपल्याला ते पाणी वेगवेगळं वाटतं. तैसे का तर उपाधी भेदामुळं त्या ठिकाणी पाणी एक असून त्या पाण्याचं पाणी पण एक असूनही उपाधी वेगवेगळ्या घटामध्ये भरल्यामुळं त्या घट उपाधीच्या भेदामुळं पाण्यामध्ये भेद आहे असं वाटतं, पण तत्वता भेद नाही. तैसे त्याचप्रमाणे भिन्नत्व जाणिजे योग संन्यासाचे, त्याचप्रमाणे संन्यास आणि योग यांच्यामध्ये भिन्नत्व म्हणजे भेद आहे असं जाणावं. म्हणजे याचा अर्थ खऱ्या अर्थाने काय आहे, तात्विक काय आहे अभेद आहे आणि कल्पित असा उपाधीला उपाधिकृत त्या ठिकाणी भेद आहे. आणि तत्वतः अधिष्ठान दृष्टीनं अभेद आहे. योग आणि संन्यास यांच्यामध्ये असणारा जो भेद आहे तो भेद उपाधिकृत आहे. ज्याच्यामध्ये कर्मयोगाचा उपाधी लागला, बरोबर ना, कर्मयोगाचा उपाधी लागला तर त्याला काय म्हणतात, कर्ममार्ग असं म्हणतात. आणि किंवा कर्मयोगाचं अनुष्ठान का तर त्याला कर्म नावाचा उपाधी, वेदविहित कर्माचं अनुष्ठान. आणि एकामध्ये काय आहे की वेदविहित कर्माचा विधीपूर्वक परित्याग, हे त्याला जर निवृत्ती लक्षणात्मक धर्माचा उपाधी लागला तर त्याला नाव काय येतं, कर्मसन्यास. आणि जर कर्मयोगात प्रवृत्ती झाली त्याला नाव काय येतं, कर्मयोग. परंतु वास्तविक ह्या कर्मयोग आणि संन्यास हे दोन्हींचं उद्दिष्ट एकच आहे, ब्रह्मप्राप्ती. त्यामुळं दोन्ही मार्ग कुठं जातात, एकाच ठिकाणी. याच्यामध्ये उपाधिकृत भेद आहे, मूळच्या अधिष्ठानात कोणताही भेद नाही. आणि अधिष्ठान कोण आहे, सर्व प्रवृत्ती निवृत्तीच्या अभावाने, बरोबर आहे का, अभावाने उपलक्षित असं जे ब्रह्म आहे ते ब्रह्म दोघांचे काय आहे, उद्दिष्ट आहे असं सांगतात. जो तैसे भिन्नत्व जाणीजे योग, तसं इथं काय असं तैसे भिन्नत्व जाणे म्हणजे योग आणि संन्यास भेद आहेत. तैसे म्हणजे कोणतं, ज्या पाण्याला घटाप्रमाणे उपाधीमुळं भेद झाला तसं याचं भेद आहे, तत्वतः याच्यामध्ये भेद नाही. आपण जे काही लोकांच्यामध्ये सारखे वादविवाद, कर्मश्रेष्ठ की ज्ञानश्रेष्ठ, संन्यास श्रेष्ठ की कर्मयोग श्रेष्ठ, अशा प्रकारचे जे वादविवाद आहेत, याचं काय आहे की ज्याला त्याचं अनुष्ठान करायचं नाही किंवा खरंच सत्याची अनुभूती घ्यायची नाही, ते पुरुष ह्या शास्त्राच्या अशा परस्पर दिसणारा विरोधाभास, त्यामुळे त्यांची बुद्धी मोहित होते, अन्यथा ज्ञानाला प्राप्त होते आणि त्यामुळे ते लोक सारखे त्याच्यामध्ये डोलायमान स्थितीमध्ये राहतात. परंतु ज्यांची शास्त्रनिष्ठा असेल आणि ते श्रीगुरू किंवा महापुरुषांच्या द्वारा शास्त्राचं अभिप्रेत तात्पर्य त्याचं जर ग्रहण करतील आणि आपल्या अधिकारानुसार साधनावर प्रवृत्त होतील तर त्यांचं कार्य निश्चित लवकर होईल आणि निश्चित होईल. परंतु हे न लक्षात घेता आता ह्याच अध्यायावर भाष्यकारांनी जे चिंतन केले त्यात खूप खंडन मंडन केलेले आहे. परंतु ज्ञानोबाराय या ठिकाणी सांगतात, ह्या शब्दावर पाहिलं तर पाहता ब्रह्मीना हे अवकाशू दोही माझी, हे जर आपल्याला कळलं किंवा तैसे भिन्नत्व जाणीजे योग संन्यासाचा हा उपाधिकृत भेद आहे, मूळ उपही चैतन्यामध्ये कोणताही भेद नाही आणि मोक्षामध्ये केवळ उपही चैतन्य आहे. आणि ते मोक्ष म्हणजे बंधाच्या सापेक्ष मोक्षाचा आरोप केलेला आहे, परंतु खऱ्या मूळ मोक्षामध्ये बंध आणि मोक्ष मुक्त कासया म्हणावे, बंधनची नाही ठावे. म्हणून या ठिकाणी जर आपल्याला परोक्ष ज्ञान व्यवस्थित झालं असेल तर परोक्ष ज्ञानी पुरुष देखील ह्या कर्माचं अनुष्ठान करू शकेल की नाही, का उलट कर्माचं अनुष्ठानच करू शकतो.
तो व्यवस्थित जाणून कर्माचं अनुष्ठान करेल. किंवा कर्माचा अनुष्ठान करणारा पुरुष ते परोक्ष ज्ञान संपादन करू शकतो की नाही? तो सुद्धा परोक्ष ज्ञान संपादन करू शकतो. पण याचा अर्थ असा नाही का कर्म आणि ज्ञान यांचा समसमुच्चय आहे असाही त्याचा अर्थ होत नाही. कारण मूलभूत असणारं ज्ञान जे आहे ते सच्चिद आनंद अद्वय स्वरूप आहे आणि हे जे कर्म आहे ते असज्जड आणि दुःखाला कारण होणारे त्यांचा कधीही एकमेकाशी संबंध झालेला नाही. परंतु त्या ब्रह्माचं परोक्ष ज्ञान तुम्ही संपादन करू शकता की नाही. दुसरी गोष्ट अशी आहे की ज्या वेळेला तुम्हाला जरी त्याचं परोक्ष ज्ञान झालं ब्रह्माचं, त्यांनी काही कृतार्थता होत नाही. मग याचा अर्थ तुम्हाला अपरोक्ष ज्ञान झालं पाहिजे. आणि अपरोक्ष ज्ञान होण्यासाठी कर्मसन्यास सांगितला नाही का? कर्मसन्यास सांगितलेला आहे. याच्यामध्ये त्याचा काही विरोध आहे का? काही फक्त काय त्यांच्या भूमिकेत तुमचा अधिकार कोणता आहे त्यानुरूप ते सांगितलेलं आहे. म्हणून जर एखादा परोक्ष ज्ञानी जो आहे तो लोकसंग्रहासाठी कर्माचरण करू शकेल की नाही असं यांनी शंकरानंदांनी उपस्थित केलं. लोकसंग्रह करण्याची इच्छा आहे आणि परोक्ष ज्ञान आहे तर तो करू शकेल का नाही? करू शकेल तो. कारण तो काय म्हणतो, स्वतः कर्माचं अनुष्ठान करून लोकांना आदर्श दाखवून लोकसंग्रह करू शकतो. परोक्ष ज्ञान असू शकतं. पण ज्याला अपरोक्ष ज्ञान आहे ना, बरोबर ना, त्याने लोकसंग्रह करावा की नाही तर तो लोकसंग्रह करण्याला त्याला अधिकार नाही. कारण का? त्यांनी केलेल्या प्रयत्नाने जे अज्ञानाचं आवरणभंग करून तो त्या स्थितीवर आरूढ झालेला आहे, तो स्वप्रयत्नाने तिथपर्यंत गेलेला आहे. तर त्याला स्वप्रयत्नाने त्याला त्या ज्ञानाचा योगक्षेम करण्यातच त्याच्या आयुष्यातली जी ऊर्जा काय आहे ती खर्च होणार आहे. तो याचा अधिकारी नाही. जो दृढ अपरोक्ष ज्ञानवान पण कोणता आहे? जो युंजान योगी आहे आपलं ते हा युक्त योगी आहे. ते युक्त योग्यासाठी त्यांनी दोन अधिकारी सांगितले. कोण? परोक्ष ज्ञानी, तो कर्माचरण स्वतःही करू शकतो आणि त्याच्याद्वारा लोकसंग्रह होऊ शकतो. किंवा जो आणि युक्त योगी आहे तो करू शकतो. पण परोक्ष ज्ञानवान आपलं ते अपरोक्ष ज्ञानवान आहे पण कोणता? प्रयत्नाने युंजान योगी आहे तो मात्र लोकसंग्रहाचा अधिकारी नाही असं शंकरानंदांनी सांगितलेलं आहे. तर आता इथं सांगतात की ऐके सकळ संमते जगी अर्जुना पाहे अर्जुना गा, इथं काय पाठभेद आहे का? अर्जुना गाहे अर्जुना तैशी ऐके सकळ संमते जगी अर्जुना पाहे तोची योगी जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी. ऐके अर्जुना तो ऐक. सकळ संमते जगी, सकळ संमते म्हणजे सगळ्यांना संमत असणारा. सगळ्यांना म्हणजे कोणत्या? सगळे म्हणजे कोण? सगळे दार्शनिक का ज्यांना खरं वेदांताच्या अधिष्ठानावर शास्त्राने प्रतिपादन केलेलं जे कर्म त्या कर्माचं यथार्थ ज्ञान झालेलं आहे असे सकळ असे जे लोक आहेत ते सकळ संमते जगी. ह्या सगळ्या जगामध्ये अर्जुना तोची योगी पाहे. हे पाहे म्हणजे अर्जुना तूच विचार कर आणि विचार करून तोची योगी पाहे. तोच योगी आहे असं तू पहा म्हणजे असा निश्चय कर. कोणता योगी आहे? की जो कर्मे करोनी रागी नोहेची फळी. जो आपली वाट्याला आलेली ती कर्म करतो परंतु फळी रागी नोहेचे, पण फळांमध्ये आकांक्षा ठेवीत नाही. म्हणजे याचा अर्थ सगळे वेद शास्त्रज्ञ जे आहेत विद्वान महापुरुष आहे त्या विद्वान महापुरुषांनीच असं म्हटलेलं आहे की सगळे संमती. त्या सगळ्यांची संमती आहे. सगळ्यांची संमती म्हणजे कोणती? जे शास्त्रज्ञ महापुरुष आहेत त्या सगळ्यांची संमती किंवा ज्यांना वेदांताचं तत्व यथार्थ रीतीनं ज्ञात झालेलं आहे त्यांना सगळ्यांना असं मान्य आहे की तोची योगी पाहे. तर असा जो पुरुष आहे तोच योगी आहे. कोणता पुरुष? जो कर्मे करुणी फळी रागी नव्हेची. जो सगळं कर्माचं अनुष्ठान करतो परंतु त्याला त्या कर्माच्या फळी म्हणजे फलाविषयी राग म्हणजे अनुराग किंवा प्रीती, त्या अमुक एक कर्माचं मला अमुक एक फल प्राप्त व्हावं अशी त्या कर्मफलावर त्याची यत्किंचितही प्रीती किंवा त्या कर्मफलाची अपेक्षा ज्याच्या अंतःकरणात नाही तोच पुरुष कोण आहे?
तोच योगी आहे असं सांगतात. बरोबर ना. आता या ठिकाणी तुम्ही म्हणाल तो योगी कसा काय आहे? योगी जे काही लोक जे आहे ना, तर आपलं केवळ अग्नीचा त्याग करतात. पण केवळ अग्नीचा त्याग केला असे लोक आहे. पण आता ज्याला आपण सत्य वचन उच्चारणं, तप करणं, ही जी गोष्ट आहेत, तप, आता याला कुठं अग्नी लागतो? याला म्हणजे दोन्ही शब्द याच्यासाठी दिले. निरग्नी म्हटलं तर फक्त अग्नीचा परित्याग केलेला संन्यासीच होईल. परंतु मग तो कर्म इथं काय म्हणले, अक्रिया. अक्रिया म्हणजे बाकीचे लोक जे कर्म करतात, तर फक्त तो कर्म करत नाही. म्हणजे काही लोक अग्नीचाही त्याग करतात आणि कर्माचाही त्याग करतात. म्हणून या ठिकाणी केवळ कर्माचा त्याग केला किंवा केवळ अग्नीचा त्याग केला तर तो संन्यासी नाही. उलट या ठिकाणी कर्मे करुणी रागी नोहेची फळी, जो कर्म करतो आणि फलाविषयी आकांक्षा नाही, म्हणजे अज्ञानी पुरुष जेवढा कर्म करतो तेवढ्याच निगुतीने हा कर्म करताना दिसतो. परंतु अज्ञानामध्ये कर्मफलाची इच्छा आहे आणि याच्या ठिकाणी कर्मफलाची इच्छा नाही. असा जो पुरुष आहे तर त्या पुरुषाला या ठिकाणी म्हटले की जो कर्मे करुणी रागी नोहेची फळी, जैसी मही हे उद्भिजे जनी अहम बुद्धिविन सहजे आणि तेथीची ते बीजे अपेक्षिना. यासाठी माऊलींनी एक अपूर्व दृष्टांत दिलेला आहे. कोणता? निष्काम कर्म तर कर्माचरण तर करतो आणि फलाची अपेक्षा करीत नाही. याला उदाहरण किंवा दृष्टांत म्हणून माऊली सांगतात, जैशी ज्याप्रमाणे हे मही म्हणजे ही पृथ्वी, उद्भिजे जनी, उद्भिज म्हणजे भूमीच्या पोटातून अंकुरित होऊन बाहेर येणारे जे वृक्ष वेली त्यांना म्हणतात उद्भिज, म्हणजे पृथ्वीचं भेदन करून बाहेर येणारे. आणि त्यांना जनी, जनी म्हणजे त्यांना उत्पन्न करते. कोण? पृथ्वी. पृथ्वी उद्भिजे जनी म्हणजे वृक्षादिकांना वेली वगैरे, यांना लता, यांना पुष्प, त्याला काय म्हणतो, फुलाची जी झाडं आहेत, फळाची झाडं आहेत, या सगळ्यांना पृथ्वी उत्पन्न करते आणि उत्पन्न करते. परंतु अहम सहजे आणि अहम बुद्धिविनं, मी यांची जन्मदात्री आहे असं तिला काय अनुभव, असा अहंकार आहे का नाही? बरं, ती अहंकार नाही, मला काय करायचं उत्पन्न, का सहज स्वभाव आहे, सहजच त्या ठिकाणी ती वृक्षादिकांना उत्पन्न करते आणि निरहंकारी वृत्तीनं मी ह्या वृक्षवेलींना जन्म देणारी अशा प्रकारची मी मुख्य आहे असं तिला कधीही वाटत नाही. आणि करत असताना तिला भार वाटतं का आता हे पृथ्वीचा वगैरे? वाटत नाही, ते सहजच आहे. तसं मनुष्याचं निष्काम कर्मयोग व्यवस्थित चाललं आहे. तर स्वामी महाराज सांगायचे की त्या मनुष्याला ते कर्म करताना भारभूत नाही वाटलं पाहिजे, मला हे कर्मात खूप क्लेश होतात. आता अरे, कर्म वाट्याला आले ते करायचे, त्यात सुख होतं का दुःख होतं हा त्याचा विचार नाही. म्हणून आणि त्याला उदाहरण कोणाचं आहे की जैशी मही हे उद्भिजे जनी, आणि ती अहम बुद्धी विन जनी आणि सहजे जनी, म्हणजे कर्म तर सहजच आहे. परंपरेनं जे कर्म प्राप्त झालेलं आहे, काय चातुर्वर्ण्य मया सृष्टम गुणकर्म विभागशः तस्य कर्तारमपि माम विद्य कर्तारम अव्ययम. परमात्म्याने एवढ्या लोकांच्या प्राणीचा अपेक्षा, एवढं त्यांच्या कर्मफलाचा भोग होण्यासाठी त्या परमात्म्याने एवढं विश्व निर्माण केलं, त्या सर्वांना प्राणी कर्मसापेक्ष फल द्यायचं. पण याचं ओझं कधी परमात्म्याला आहे का? परमात्म्याला कधीच नाही. त्याप्रमाणे इथं सुद्धा कर्मे करून रागी नोहेची फळी, कर्म तर सगळी करतो आणि त्याच्याविषयी, कारण परमात्म्याला काय आहे, काय ते श्लोक आहेत ना, मी हे सगळे जगताची उत्पत्ती स्थिती करतो, परंतु त्याचा का नमाम कर्माणी लिंपंती न मे कर्म फले स्पृहा इति माम योभिजानाति कर्मभिर्न सबध्यते. तो मनुष्य कर्मानी बद्ध होत नाही का? काय? नमाम कर्मानी लिंपंती. भगवान म्हणतात जगताचं एवढं उत्पत्ती स्थिती लयाचं एवढं कर्म मी करतो, परंतु ती कर्म मला लिप्त करत नाही. नमाम कर्मानी लिंपंती. पुन्हा कारण काय? हे सगळं करतो भगवान, त्याला काय अपेक्षा आहे का त्या कर्म करण्यापासून? न मे कर्म फले स्पृहा. तसंच जर इति माम याहा अभिजानाती, असं जर मला कोणी जाणील, म्हणजे भगवंत जसा सगळं कर्म करून त्या कर्माने अलिप्त आहे, त्याप्रमाणे मीही सर्व कर्म करून तत्वतः मी अलिप्त आहे. किंबहुना ते ब्रह्माचा जो लक्ष्यार्थ, आपलं त्या परमात्म्याचा जो लक्ष्यार्थ आहे,
तोच लक्षार्थ कोणता आहे? माझाही साक्षरूपाने अधिष्ठान रूपाने असणारे चैतन्य, त्या दोन्हींचा अर्थ काय आहे? एकच आहे. मग परमात्म्याला जर असंगत्व अबाधित राहून सगळी कर्म करता येतात किंवा सगळी कर्म करून परमात्मा अलिप्त राहू शकतो, तर मीही तसाच आहे. असं इतिमाम यो भिजानाती, तसं कर्मभिर्न लिप्यते. नाहीतर भगवंताला कर्माचा लेप लागत नाही असं समजलं वेगळं राहून, आणि हा कसा काही बंधनातून मुक्त होईल? आणि इथं तर सांगितलं की न बध्यते, बंधनातून मुक्त होते. याचा अर्थ जो त्याचा अनुभूती आहे तीच अनुभूती याची, किंबहुना अनुभूती म्हणजेच ह्या दोघांचं खरं स्वरूप आहे. ऐक नाही, हे खरं स्वरूप आहे. या बोधाला ते प्राप्त होतात. हे मजची स्तव झाले परिम्या नाही केले, आयशे जेणे जाणितले तो सुटला गा. जैशी मही हे उद्भिजे, जनी अहम बुद्धिविन सहजे. जनी या शब्दाचा अर्थ उत्पन्न करते असा. जनी म्हणजे उत्पन्न करते. आणि तेथीची ते बीजे अपेक्षिना, आणि तिथल्या कोणत्याही बीज, मी एवढी बीज उत्पन्न केली, एवढे वृक्ष, आता त्यांचं बीज जे आहे तर ते बीज रूपाने त्याची काय अपेक्षा करते का? ती पृथ्वी तेथीची आपण उत्पन्न केलेली जी बीज, तेच बीज आपण उत्पन्न केलेले, आपला त्याच्यावर अधिकार आहे असं कधी पृथ्वी त्यांच्यापासून काहीतरी इच्छा करते का? नाही. का उलट त्यांना त्यांचं जीवन दान त्यांना देत राहते, जीवन देत राहते, पण त्यांच्यापासून काय अपेक्षा करते? कोणत्याही प्रकारची अपेक्षा करत नाही. कर्मयोगासाठी, निष्काम कर्मयोगासाठी हे उदाहरण किती छान आहे. आता पुढं सांगतात ते तैसा आमनायाचेने आधारे, जातीचेनी अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे, ते तैसेची उचित करी, परी साटोपून हे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायेची नाम. ते तैसेची उचित करी. आता ते सांगतात जे कर्म जे आहे ना, कोणतं? तैसा आमनायाचेनी आधारे. आमनाय म्हणजे वेद, आणि त्या वेदाच्या आधाराने म्हणजे वेद तस्मात् शास्त्रम प्रमाणते कार्याकार्य व्यवस्थित हो, ज्ञात्वा शास्त्रविधानोक्तम कर्म कर्तुम याहरसी. वेदाच्या आधाराने, आमनायाचेने आधारे, वेदाच्या आधाराने, आणि जातीचेने अनुकारे, आणि आपल्या ज्या जातीमध्ये म्हणजे ज्या वर्णामध्ये आपला जन्म झालेला आहे, ज्या प्रसंगाने आपल्याला जो आश्रम प्राप्त झालेला आहे, त्या वर्णाश्रम धर्माला जे वेदाने पालन करण्यासाठी नियम किंवा ती नियमावली जी सांगितलेली आहे त्याच्या अनुकारे, त्याचं अनुसरण करतो. म्हणजे मी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, मी म्हणजे शरीर आहे जोपर्यंत जीव समजतो तोपर्यंत त्या शरीराची जाती त्याला लागते. ती ईश्वर प्रदत्त जाती, आणि ईश्वराची अशी हे आज्ञाच आहे की जे जयाचे विहित आणि त्याची ईश्वराचे मनोगत काय, हे मनोनी केलिया निभ्रांत सापडे जेवी. केलियास ना, निभ्रांत सापडेची तो ना, असं सांगितलेलं आहे. जे दयाचे मनोगत, जे ईश्वराचं म्हणजे वेदाचं जे मनोगत आहे त्या मनोगत आपण पाळणं, आणि असं जर केलं तर जातीचेने अनुकारे, जे जेणे अवसरे करणे पावे. आपल्या जातीला वर्णाश्रम धर्माला अनुसरून वेदाने जे विधान केलेलं आहे, तर ज्या वेळेला जो प्रसंग येईल, जेणे जेणे अवसरे, ज्या ज्या वेळेला प्रसंग येईल ते करणे पावे, ते आपल्याला करणं भाग आहे असं जेव्हा लक्षात येतं, ते तैसेची उचित करी, परी साटोपून हे शरीरी, आणि बुद्धीही करोनी फळवेरी जायेची ना. ते तैसेची उचित करी, त्या ठिकाणी जे कर्म आपल्याला प्राप्त झालेलं आहे ते उचित कर्म तो करतो, परंतु करीत असताना शरीरी साटोपून हे, त्या शरीराविषयी तो कधीही अहंकार धारण करत नाही. म्हणजे याचा अर्थ काय आहे? उचित कर्म केल्याशिवाय राहत नाही. तैसेची म्हणजे जसं शास्त्राने सांगितलं त्याप्रमाणेच उचित अशा प्रकारचं, त्याला अनुरूप, योग्य, शास्त्राच्या मनोगता अनुरूप असंच कर्म करतो. परी शरीरी साटोपून हे. पण हे काय, मनुष्याला कर्म करताना जे क्लेश होतात शारीरिक किंवा मानसिक, आणि निष्काम कर्माचं आचरण करतो, आणि तो जर म्हणत असेल की शरीराला फार क्लेश होतात हे कर्म करताना, किंवा मनाला फार क्लेश होतात, जे काही कर्तव्य आहे ते कर्तव्य करीत असताना
तुमच्या शरीराला झालेलं सुख किंवा दुःख यापेक्षा वेदाज्ञेचा परिपालन करायला आपल्याला जे मिळालं आणि आपण जे वेदाचं परिपालन तंतोतंत करीत आहोत, ज्या निगुतीनं करीत आहोत, जितका आपण मन ओतून करत आहोत, तर त्याच्याबद्दल त्याच्या अंतःकरणात आनंद वाटला पाहिजे. हे शरीराला क्लेश होणारच आहे, मनाला क्लेश होणारच आहे. शरीराचा आणि मनाचा क्लेश आपण तान तितिक्षस्व भारत सुखदुःखे समे कृत्वा लाभालाभौ जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नैवम पापम वाप्स्यसी. या ठिकाणी आपण हे कर्मयोगाचं एक किती गोड रहस्य माऊली या ठिकाणी सांगतात की तुम्हाला होणारे जे श्रम आहेत ते त्या श्रमाचा विचार करायचा नाही. विचार काय करायचा? वेदाने सांगितल्याप्रमाणे कर्म करण्याचं माध्यम मला भगवान परमात्म्याने केलेलं आहे याच्यापेक्षा, आणि मला तशा प्रकारची बुद्धी दिलेली आहे की बुद्धी दिली आहेशी नाश नाही. आता अशा प्रकारची ही बुद्धी स्थिर रूपाने ह्या कर्मयोगाच्या अनुष्ठानामध्ये प्रवृत्त होत आहे, याचं त्याला काय वाटावं? आनंद वाटावा. आमनायाचेने आधारे जातीचेने अनुकारे. आणि ते जे कर्म करायचं त्याला प्रमाण कोणाचं आहे? आमचं प्रबल प्रमाण असणारा कोण आहे? वेद. त्या वेदाच्या आधाराने आणि जातीचेने अनुकारे आमचा ज्या जातीमध्ये जन्म झालेला आहे त्या जातीला अनुसरून जे जेने अवसरे करणे पावे, ज्या ज्या वेळेला ते आम्हाला करणं प्राप्त होतं ते तैसेची उचित करी. जसं वेदाने सांगितलं त्याप्रमाणेच करतो. परी साटोपून हे शरीरी, परंतु ह्या शरीराविषयीचा अहंकार मात्र धारण करत नाही. जो मनुष्य निष्काम कर्माचं अनुष्ठान करतो आणि जर त्याला शरीराविषयी तादात्म्य भ्रांती असेल तर त्याला त्या निष्काम कर्मयोगापासून समाधान शांतता त्याला प्राप्त होत नाही. म्हणून त्या पुरुषाला साटोपून हे शरीरी अहंकारयुक्त नसला पाहिजे. अहंकार म्हणजे काय? अहंकार नावाची वृत्ती देहादी अनात्म पदार्थांना मी म्हणायला लागली की त्याला म्हणायचं की अहंकार नावाचा पदार्थ उत्पन्न झाला. आणि तो शरीर कशाबद्दल? अनात्मा असणाऱ्या देहाला मी म्हणायला लागला की तो साटोप झाला, म्हणजे तो अहंकारयुक्त झाला. पण हा पुरुष देहादिकांचा विचार करत नाही. हा विचार कशाचा करतो? शास्त्राची आज्ञा काय आहे याविषयी शास्त्र मी माझ्या जातीचेनी अनुकारे आणि आज्ञायाचेनी आधारे जे जेने अवसरे करणे पावे ते तैसेच करी. परी साटोपून हे शरीरी. अहंकार मात्र त्याच्या ठिकाणी मी हे कर्म करतो आहे असं, हे मी हे कर्म करतो असा कर्तृत्वाचा अभिमान त्याच्या ठिकाणी नाही. आणि बुद्धी करोनी फळवेरी जायची ना. आणि जी त्याची बुद्धी आहे ती फळवेरी म्हणजे फलाच्या आशेपर्यंत जायची ना, जातच नाही. म्हणजे त्याच्या अंतःकरणाची वृत्ती मी हे कर्म केलं याचं मला काय फल व्हावं अशा फलाच्या आकांक्षेचा उद्भवच किंवा अंतःकरण वृत्तीमध्ये कधी होतच नाही. फळापर्यंत त्याची बुद्धी कधी जातच नाही. मी हे कर्म केलं आणि त्या कर्माचं मला अमुक फल मिळावं असं त्याला कधीच वाटत नाही. हे कधी होईल बरं माणसाच्या जीवनात? अशा प्रकारचं कर्मानुष्ठान एवढी निष्ठापूर्वक कधी होईल सांगा बरं? काय असलं तर होईल? म्हणजे कर्म तर करतो, कर्मफलाची तरी इच्छा करत नाही, पुन्हा ते केलेल्या कर्माचं फलही ईश्वरार्पण करतो. मोक्षता असलं तर मोक्षाकडे त्याला वेध लागेल. तो एक कर्माचं अनुष्ठान कशाला करेल? अहंकार नाही, कर्तृत्वाचा, फलाची अपेक्षा नाही आणि कर्म तर करतोच. बरोबर ना? असं ह्या पुरुषाला काय मुख्य कारण काय? त्याची वेदावर असणारी अनन्य निष्ठा. बरोबर ना? हे त्याचं मुख्य कारण आहे. दुसरं काय कारण नाही. त्याचं कारण ईश्वर प्रेम नाही, तुमचं आत्मज्ञान नाही, ही शास्त्रावर असणार त्याला वेदैक निष्ठा, वेदावर असणारी जी निष्ठा तोच पुरुष हे करू शकतो. आहे की नाही? विचारा ना. असू दे ना.
त्यात काही शंका आहे त्याला? म्हणजे याचा अर्थ त्यांनी बाजारात जायचं नाही, भाव करायचा, जास्तीत जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा, नाही आला तर त्याच्याबद्दल त्याला काय वाटण्याचं कारण नाही. आणि जर त्याला एकदम जास्त भाव आला तर त्याच्यापासूनही त्याला ते हे माझं कर्म आहे, त्या कर्मामध्ये ह्या सृष्टी का कोणत्या आशा नाही, म्हणजे त्या कर्माच्या फलाची आशा नाही. आणि ते कर्मफल म्हणून आता कुठलं तरी त्याला सुखदुःख ज्या वेळेला होतं तेव्हा कोणते तरी कर्माचंच फल होतं की नाही? का सुखदुःख उत्पन्न झालं तरच कर्माचं फल मिळालं असं म्हणता येईल? सुखदुःख अन्य तर साक्षात्कार हा भोग हा असं जर म्हटलेलं आहे तर मग आता त्या कोणत्या ठिकाणी त्याची वृत्ती विचलित होणार नाही? याचा अर्थ भोग होणार नाही का? का भोगाच्या द्वारा विचलित होणार नाही? भोग मिळूनही विचलित होणार नाही. सुखदुःखाचा साक्षात्कार झाला, पण सुखदुःखाच्या साक्षात्काराने सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो. आणि पुन्हा तो म्हणणार का या आता कांद्याचं झालं पुन्हा कांद्याचं नाव घेणार नाही, तो युद्ध आहे युजस्व आहे का नाही? पुन्हा तो आपलं जे काही वाट्याला आलेलं कर्म आहे, क्षात्रकर्म किंवा वैश्यकर्म, ते कर्म तो करत राहणार त्याच्या. आणि पूर्वीच्या काळामध्ये ही आपली संस्कृती होती. समजा गोपालन करणारा त्यांनी सांगितलं काय चतुर्वर्णांची सेवा करा, गोपालन करा. कृषी गौरक्ष वाणिज्यम क्षात्र काय वैश्यकर्म स्वभावजम आणि परिचर्यात्मकम कर्म शूद्रशापी स्वभावजम. ज्या वर्णाश्रम पद्धतीला आता सगळे दोष दिले जातात, परंतु ज्या काळात कोणतीही विज्ञानाची भौतिक सुविधा नव्हती त्या काळात लोक किती आनंदी होते. फक्त वर्णाश्रम धर्माचं पालन करणारे होते का दुसरं काय होतं त्यांच्याजवळ? दुसरं काय म्हणजे काय असं त्यांच्याजवळ त्या आनंदी राहण्याचं कोणतं साधन होतं? फक्त शास्त्रावर निष्ठा, त्याप्रमाणे वाटवायला आलेले कर्म तेच करत राहायचं. माझ्या सहज वडीला होती सेवा आणि म्हणून पूजितो या देवा, हे जे परंपरेनं आलं ते करत होते. आता हे वेदातले जर नुसते मंत्र आपण पाहिले, त्या काळात असणारा त्या लोकांचा आनंद, त्या लोकांचे जे काही प्रेमाचा भरभराट सगळी चाललेली, तर त्याचा अंश तरी आता दिसतोय का? भौतिक सगळं असून याचं कारण काय? शास्त्रावर निष्ठा नाही राहिली. सगळं बोलत शास्त्रावर कोरडे ह्या लोकांनी ह्या वर्णाश्रम पद्धतीनं सगळं बिघडून टाकलं. म्हणून आता वर्णाश्रम पद्धतीवर जो काय सांगणार आहे ना तो एकदम काय त्याला काय म्हणतात, कोणत्या विचाराचा, बुरसटलेल्या विचाराचा, अशा भोळसट विचाराचा असा मनुष्य आहे, उगी आग्रही वगैरे आहे असंच म्हटलं जातं की नाही त्याला? आताच्या काळात वर्णाश्रम धर्माचा पुरस्कार करणाऱ्या लोकांचं काय स्थिती आहे एकदम. त्या गणेश्वर गुरुजीं त्याच्यात गेले तर त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूट टाकली काशीला, त्याच्यामध्ये ते काही वाद करणार होते तर त्याच्या आधी त्यांच्या डोळ्यात मिरचीची पूट टाकली. अशा प्रकारची जर स्थिती असेल तर आता वर्णाश्रम पद्धतीचं कोण? त्या गुरुजींचं सगळं आयुष्याचे आयुष्य या वर्णाश्रम पद्धतीचा लोकांनी पुरस्कार करावा म्हणून चालले. आता सगळं आयुष्याचे आयुष्य म्हणजे त्यांनी स्वतःचं अध्यात्मसुद्धा त्याच्यावरून वळून टाकले. स्वतःच्या जीवनाची तीच साधना की लोकांना वेदा करपात्रीजी स्वामींनी सर्व जीवन केवळ वर्णाश्रम धर्मासाठी हे करून टाकलं. आता त्याला लोक थोडं जर त्याच्यातून तुम्ही खाली आला, अहो नाही हे जरी नसलं ना वर्णाश्रम, आता समजा एखादा शूद्र आहे आणि तो गुरुपदावर झाला, मग आता त्यांनी काय नोकरी सोडून द्यायची का? मग तुम्ही तर म्हणाल की ते तर ब्राह्मणाचं कर्म आहे. मग तेव्हा नाही, जे वाट्याला आलेलं कर्म आहे ते करायचं म्हणजे बरोबर आहे असं जर म्हणलं मग वाटतं बरोबर आहे, यांनी थोडासा त्याच्यात परिष्कार करून काहीतरी केला असं वाटतं आहे की नाही? परंतु देवाचं मनोगत काय आहे? देवाचं मनोगत तुम्हाला जे वर्णाश्रम प्राप्त झालेला आहे, जिथं तुमचा जन्म ज्या काय तर म्हणतात चातुर्वर्ण्यम मया सृष्टम, ज्या गुण आणि कर्माच्या विभागानुसार परमात्म्याने हा जो वर्णाचा विभाग केलेला आहे तर त्या विभागानुसार तुम्ही आचरण करणं हे खरं भगवंताचं काय आहे मनोगत. आणि माऊलीसुद्धा त्याच प्रकाराने सांगतात. ते तैसेची उचित करी परी काय आपलं काय तये तैसेची उचित करी परी साठोपू नये शरीरी आणि बुद्धी करोनी फळवेरी जायचे ना. आता हे जे वर्णाश्रमाचं आचरण करताना मनुष्याला जर फारच सात्विक धैर्य असलं तर तो मनुष्य याचं आचरण करू शकतो, नाहीतर नाही. किंवा ह्या ज्या गोष्टी याचा दुरूनच तो काय करतो त्याग. त्यासाठी तो आश्रय कोणाचा घेईल? तर आता हे नवीन झालेले आपले जे कायदे आहेत त्या कायद्यांचा आश्रय घेईल. त्याच्यामध्ये वर्णाश्रम पद्धतीला कोणतं स्थान नाही. किंवा आमची जी पद्धती आहे ती काय धर्मनिरपेक्ष राजवट आहे आमची असं म्हणलं म्हणजे झालं आहे की नाही? हां, ऐसा तोच संन्यासी
पार्थागा प्रियशी तोची भरवशेनिशी योगीश्वरू आयसा तोची संन्यासी. आयसा म्हणजे अशा प्रकारचं कर्मयोगाचं अनुष्ठान करणारा जो आहे तोच संन्यासी आहे. हे पार्था प्रियशी, हे पार्था अर्जुना तू हे ऐक की असा जो पुरुष आहे ना, निष्काम कर्माचं निरहंकार बुद्धीनं ईश्वरार्पण बुद्धीनं कर्तृत्व अभिमान टाकून जो कर्मयोगाचं अनुष्ठान करतो तोच संन्यासी आहे. तोची भरवशेनिशी योगीश्वरू. आणि खरं भरवशेनिशी म्हणजे आत्मविश्वासपूर्वक सांगतो की हाच पुरुष संन्यासी आहे आणि हाच पुरुष योगी नाही नुसता, तर तो काय आहे योगीश्वरू. योग्यांमध्ये ईश्वर श्रेष्ठ, योग्यांचाही नियंता असणारा असा तो पुरुष आहे असं सांगतात. वाचोनी उचित कर्म प्रासंगिक तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी अनिक एक मांडीची तो. या संबंधाने माऊलीने आणखी उपपत्ती सांगितली. ती उपपत्ती अशी सांगितली, वाचोनी याशिवाय. वास्तविक असं ज्या माणसाने निरंकारी बुद्धीनं निष्काम कर्मयोगाचं ईश्वरार्पण बुद्धीनं अनुष्ठान करायला पाहिजे, पण वाचूनी. पण याच्याशिवाय उचित कर्म प्रासंगिक, परंतु प्रासंगिक म्हणजे आपल्याला नैमित्तिक कर्म प्राप्त झालेले. नित्य नैमित्तिक कर्म, नित्यकर्म तर दररोज केलं पाहिजे. नैमित्तिक म्हणजे श्राद्धादी जे आपण करतो, ही जी कर्म आहेत ती प्रासंगिक कर्म म्हणजे नैमित्तिक कर्म. आणि तया ते म्हणे हे सांडावे. आणि म्हणायला लागले असे नित्य नैमित्तिक कर्म आहे ना, कारण काय आहे शास्त्रामध्ये खूप विचार आला आहे. पूर्वमीमांसाने कर्माचा विचार वेगळा सांगितला आहे, वेदांताने थोडा वेगळा सांगितलेला आहे, योगामध्ये वेगळा विचार आहे. तर त्यामध्ये ते म्हणतात अहो ह्या कर्माचा काय विचार करायचा, हे कर्म टाकावे, हे कर्माचाच मुळात परित्याग करून द्यायचा, याचा विचारच करायचा नाही. हे बद्धक, हे काय आहे बद्ध करणारं कर्म आहे. कोणतं नित्यकर्म. विचारलं त्या पूर्वमीमांसकाला नित्यकर्माचा उपयोग काय, ते म्हणजे नित्यकर्मापासून काय होत नाही, पुण्य उत्पन्न होत नाही. आणि मग पुण्य उत्पन्न होत नाही तर करायचं कशाला, पण न केल्यामुळं काय होतं आहे पाप होतं. असं अनेक प्रकाराने सांगितलं. वेदांती सांगतं का कोणतंही कर्म जे आहे ना ते फल दिल्याशिवाय राहतच नाही म्हणे. पण नित्यकर्माचं कुठं फल आहे, ते म्हणतात नित्यकर्माचंही फल आहे. काही नसलं तर चित्तशुद्धी हे फल आहेच की नाही त्याचं, बरोबर आहे की नाही, त्याचं फल आहेच हे. म्हणून कोणतं कर्म हे निष्फल कधीच असू शकत नाही असं वेदांत सांगतं. याच्यामध्ये ते योगामध्ये काय सांगितलं, 3 प्रकारची कर्म सांगितली. कोणती, एक शुक्ल कृष्ण, एक शुक्ल एक कृष्ण आणि एक शुक्ल कृष्ण ना, अशुक्ल कृष्ण, बरोबर आहे ना. अशा प्रकारचे कर्माचे प्रकार सांगितले. आताचे हे आधुनिक भौतिक जगतात लोक सरळ म्हणू शकतात याच्यासारखे. हे कर्म जे आहे ना, हे जे प्रासंगिक कर्म आहे ना, याचा विचारच सोडून द्या. नित्यकर्म नैमित्तिक कर्म हे उलट माणसाला जखडून टाकणारे. हे काय तया ते म्हणे हे सांडावे, याचा लागलीच त्याग करून द्यावा. कारण हे काय बद्धक आहे, बद्ध करणार हे कर्म आहे की नाही. मग ते म्हणतात हे काही लोक काय म्हणतात, अरे जन्मना जायते शूद्राहा का काय संस्कारात द्विज उच्यते. जन्माने आले तर सगळेच काय आहे, सगळेच शूद्रच आहे. संस्काराने काय होतं, तो द्विज होतो. मग याच्याप्रमाणे याचा अर्थ जन्माला येताना कोणती जाती नाही. आपण नंतर ह्या जातीचा विचार केलेला आहे का, हे शरीर कोणत्या जाती जन्मलेली त्याची जाती हे असं केले. जन्माला जेव्हा आला तेव्हा कुठं त्याला काय उपजली या बाळकाशी नाम नाही तयपाशी ठेविले नावेशी ओ देत उठी. अशा प्रकारचे जर मनुष्याने पुरुषार्थ केला तर त्या ठिकाणी त्या म्हणजे एक शूद्रसुद्धा ब्राह्मण होऊ शकतो, ब्राह्मणसुद्धा शूद्र होऊ शकतो. अशा प्रकाराने या ठिकाणी जन्माने जाती मानण्याची गरज नाही, कर्माने जाती मानायची केवळ, बरोबर आहे ना. केवळ कर्माने जाती मानायचे असं म्हणते. परंतु इथं जन्म आणि कर्म ह्या 2 वर्गात पूर्वीच्या केलेल्या कर्माच्या अनुषंगाने त्याच्यात जन्म आलेला आहे. म्हणून ह्या जन्मामध्ये जे उचित असेल कर्म तेच कर्म त्यांनी केलं पाहिजे अशा प्रकारचा निर्णय. मग थोडंसं जर चिंतन केलं तर हे अशा प्रकारचं म्हणता येईल. परंतु म्हणतात की वाचूनी उचित कर्म प्रासंगिक, वाचूनी हे न करता प्रासंगिक उचित कर्म प्रसंगाने प्राप्त झालेलं म्हणजे निमित्ताने प्राप्त झालेलं आणि आपल्या वर्णाश्रमाला उचित असणारं कर्म तया ते म्हणावे, तया ते म्हणे त्याला हे लोक काय म्हणतात की हे सांडावे, याचा त्याग करावा. कारण हे बद्ध करणारं आहे.
मग म्हणतात बद्ध करणारा आहे, मग उचित कर्म टाकून द्यायचं. म्हणजे आता तो कोणत्या आश्रमात आहे? गृहस्थ आश्रमात आहे. आणि गृहस्थ आश्रम काय म्हणतात? ह्या गृहस्थ आश्रमामध्ये एवढी ते कर्म करायची, एवढी मोठी जबाबदारी, तर ह्याच्यामुळं केवढं मनुष्य बंधनात सापडतो. ते आपण टाकूनच देऊ ना आणि संन्यास करू ना, असं कोणी म्हणेल. परंतु ते म्हणतात आणि अगोदर हे ग्रस्ताश्रमाचं मोठं बंधन आहे, ओझ आहे, असं म्हणून टाकून देतो. म्हणजे मग ग्रस्ताश्रमाचं टाकून करणार काय? म्हणजे आम्ही कर्मसन्यास. तरी हा शास्त्र सुसंस्कृत अंतकरणाचा जीव आहे, त्याच्यासाठी चालले. शास्त्राला नास्तिक नाही हा. तर तो काय म्हणतो, मग आता ते कर्माचा त्याग करून आपण कर्मसन्यास घेऊ, म्हणजे कायमचं मुक्त आहे की नाही. पण इथं सांगतात टाको टाकी आणिक एक मांडीची तो. मग म्हणजे झाला कर्मसन्यास तुम्ही केला. ह्या गृहस्थाश्रमातल्या सगळ्या जबाबदाऱ्या ह्या क्लेशदायक आहेत, बंधन करणारे आहेत, म्हणून लगेच त्याला टाकल्यावर पुढं काय करणार? तो कर्मसन्यास करणार. ते म्हणे मग टाको टाकी म्हणजे टाकतो न टाकतो तेच. तुला आणिक एक मांडीची तो, दुसरं काहीतरी कर्म तो करायलाच लागणार. कर्म संन्यासाच्या रूपाने संन्यास ग्रहण करून संन्यासाची सांगितलेली जी कर्तव्य आहेत, समजा ओंकाराधिकाचं उच्चारण, दंडाची पूजा, काय जे असेल ते अनेक प्रकारचे भिक्षाटन कर्म करायला लागलाच की नाही. म्हणजे म्हणून म्हणतात तरी टाको टाकी ते कर्म तो टाकतो न टाकतो तोच. आणिक मांडीचं तो दुसरं कोणतं तरी कर्म करीलच की नाही. कोणतं तरी कर्म करायला तो प्रवृत्त होणारच. मग जैसा क्षाळूनिया लेपू एकू सवेच लावी जे अनिको तैसेनी आग्रहाचा पायिको विचंबे वाया. ते म्हणे क्षाळोनिया लेपू एकू, एकाने एक लेप लावला आणि त्या लेपामध्ये काय केलं माहिती का? ते आपले राहतात ना रानशीर, ते जर लागले ना अंगाला तर ते पार सगळ्या अंगाला त्याचं म्हणजे हे होतं, उबधरतं ते, म्हणजे सगळं त्या याचा. ते लावलं म्हणे खूपच आग झाली त्याच्या अंगाची, पार दाह झाला. ते म्हणे नाही ते सोपं आहे, त्याला काही नाही. तर तुम्ही तो धुवून काढा ताबडतोब म्हणे. आणि धुवून काढा म्हणे. धुवून काढलं तर म्हणणं पण लेप आता दुसरा कशाचा लावायचा? म्हणजे रुईचा चिक लावायचा म्हणले त्याच्यावर. तसा क्षाळूनिया लेपू एकू सवेची लावी जे अनिको, दुसरा एखादा लेप लावायचा. तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया. तसं म्हणतात हा नोकर आहे ना, हा नोकर वेद प्रामाण्याला अनुसरणारा वेदाचा सेवक नाही, हा आग्रहाचा सेवक आहे. यांनी काय केले की आपल्या मनाने ज्या संकल्पना केल्यात त्याच सत्य आहेत, किंवा आपल्या मनाने जो शास्त्रार्थ केला किंवा आपल्या मनाने जो शास्त्राचा अभिप्राय काढला तोच सत्य आहे. असं त्याला परंपरा प्रमाण नाही, किंवा पूर्वीचे जे महापुरुष आहेत ते प्रमाण नाही. स्वतःच्या स्वतंत्र बुद्धीनं अर्थ केला आणि मग त्यांनी काय केलं की अरे हे कर्मबंधक आहे. कारण का तर कर्माचा संन्यास घेतला पाहिजे, संन्यास घेतल्यानंतर मनुष्य बंधनातून मुक्त होईल असं म्हणून टाकतो. आणि मग दुसरं कर्मसन्यासामध्ये जे काही कर्मसन्यासाचं जे आचरण आहे ते करायला प्रवृत्त होतो. वास्तविक त्यांनी विचार कधी करायला पाहिजे होता कर्मसन्यासाचा? त्यांनी कर्म क्लेश होतं म्हणून नाही, ज्या वेळेला ते कर्म त्यांनी यथार्थ रीतीनं केला असताना तो ज्या वेळेला योगारूढ होईल, म्हणजे त्याच्या अंतकरणाची काय होईल? शुद्धी होईल. आणि ती शुद्ध झालेल्या अंतकरणात मग आता कर्माचं काय चित्तशे शुद्ध हे कर्म न तू वस्तू उपलब्ध आहे, त्या कर्माने फक्त चित्ताची शुद्धी होते. आता पुढं त्याचा उपयोग नाही. पुढं आता संन्यास श्रवणम करूयात. त्याने आता कर्मसन्यास घेऊन श्रवणादी अंतरंग साधनं केली पाहिजे. परंतु हे कर्म हे क्लेशकारक आहे म्हणून हे देह तादात्म्य भ्रांतीनं युक्त असणाऱ्या जीवाने त्या देहाला क्लेशकारक होतात म्हणून त्या कर्माचा त्याग केला. आणि त्या कर्माचा त्याग केला पुन्हा शास्त्र संन्यास्य काय संन्यास्य श्रवणम करूयात हे सुद्धा विधी सांगणारं कोणी पुन्हा शास्त्री. एका विधीचा काय केला? परित्याग केला आणि दुसऱ्या विधीचं परिपालन करायला लागला. पण ह्या कोणत्या चेष्टा झाल्या? अनधिकार चेष्टेनं केलेलं. अजून त्याला कर्माचा परित्याग करण्याचा अधिकार प्राप्त झाला नव्हता. कर्माचा परित्याग कधी? यदह रेव विरजेत तदह रेव प्रव्रजेत. ज्यावेळेला त्याला वैराग्य निर्माण होईल त्यावेळेला त्यांनी कर्मसन्यास करायला पाहिजे होता. याला वैराग्य निर्माण झालं त्या शरीराच्या विषयीचा असणारा जो अभिमान आहे त्या अभिमानाने शरीराला होणारं दुःख हे नको म्हणून त्यांनी कर्माचा परित्याग करण्याचं ठरवलं. असा अपरिपक्व दशेत केलेला कर्माचा परित्याग हे वाचोनी कर्मारंभ
वाचोनी उचित कर्म प्रासंगिक आणि तया ते म्हणे हे सांडावे बद्धक तरी टाको टाकी आणिक एक मांडीचे तो. याच्यातून एक सांगतात की माऊली मला वाटतं कुठल्या मागे गेलं किंवा 18व्या अध्यायात सांगितलं की शिळा का शिदोरिया असं लिहिलं आहे की जर एखाद्या मनुष्याला परगावाला प्रवास करायचा झाला तर 1 किलोची शिदोरी नेली आणि 1 किलोचा एकाने दगड नेला तर दोघांनाही भार वाहण्याचे श्रम सारखे. पण दगड नेणाऱ्याला भुकीचा उपशम करण्याला काही साधन नाही आणि ज्यांनी शिदोरी नेली त्याला आहे की नाही. तसं एक कर्म टाकून दुसरं कर्म करायचं म्हणलं एका कर्मात परित्यागाचं त्या एका कर्मात दुःख आपल्याला क्लेश होतात म्हणून टाकलं तर दुसरं कर्म करावंच लागलं की नाही. ते कर्म करतानाही त्या ठिकाणी त्याला क्लेश आहेतच की नाही. त्यापेक्षा त्याचा विचार न करता अपौरुषे वेदाने आपल्या वास्तव कल्याणासाठी जे सांगितलंय त्याचं परिपालन करणं चांगलं नव्हतं का ऐक असं सांगतात. नाहीतर त्यांनी सांगितलं एकाचे 7व्या अध्यायात मला वाटतं एकाच्या पत्नी त्रास देत होती म्हणून ती दुसरी पत्नी केली तर ती नाही एका स्त्रीला पती त्रास देत होता म्हणून त्याचा त्याग केला आणि दुसरा पती मिळाला तो तिला दांडेने काय कुळस्त्री किंवा अकुळस्त्री असे दोन्ही पाठ आहे. कुळस्त्री दांडयाचे घाये परघरी घाली दरी साहे तरी स्वपती ते वाये सांडिले की असे तिनं आपल्या स्वपतीला उगीच सांडलं की नाही आणि दुसरीकडे गेली तरी तेच दुःख आहे. तसं आपल्याला कर्मात दुःख होतं म्हणून कर्मसन्यास केला तर कर्मसन्यास केल्यानंतर काही त्याच्यात दुःख नाही का त्याच्यातही दुःख आहे. परंतु मग त्या बाईनं जसं उगीच पहिल्या पतीचा त्याग केला तसंच याने आपल्या स्वधर्म कर्माचरणाचा त्याग केला असाच अर्थ होईल ना. दुःख मित्ते वयत कर्म कायक क्लेश भयात तेजेत सकृत्वा राजसम त्यागम नैव त्याग फलम लभेत. आणि पुढं काय तामस त्यागाचं अनुबंधम क्षयम हिंसा मनवेश क्षयच पौरुषम नाही मोहाद आरभ्यते कर्म तर बरोबर का तत् नाही हे दुसरे काल ते कीर्तनात पण सांगितले हे श्लोक पण आता लक्षात येईल. प्रमाद ज्याच्यामध्ये प्रमाद आळस निद्रा वगैरे असं असे मला वाटतं त्याच्या कोणत्या 18व्या अध्यायात हा मोहात तस्य परित्याग नाही वरचं काय नियतस्य तु संन्यासा कर्मणो नोपपद्यते मोहात तस्य परित्यागस तामस परिकीर्तितः. मोहाने त्याचा त्याग करणं अज्ञानाने त्याचा त्याग करणं किंवा भ्रमामुळं त्याचा त्याग करणं हा कोणता त्याग आहे तामस त्याग आहे असं सांगतात. जैसा क्षाळोनी या लेपू एकू सवेच लावी जे अनिकू तैसेने आग्रहाचा पायकू विचंबे वाया. ते म्हणतात त्याप्रमाणे एखादा मनुष्य काय आता मनुस्मृती चौकात जाळणं म्हणजे फक्त आग्रहाचं पायक होणं का दुसरं काय आहे. आपला आग्रह ह्या धर्मामध्ये खूपच विषमता आहे. त्या ठिकाणी विषमता आहे का विषमतेचा निर्मूलन आहे असा कोणता धर्म आहे का सर्वच्या सर्व या ठिकाणी एका चिरटापासून तर हिरण्यगर्भापर्यंत सगळे आत्मरूप एकच आहेत असं सांगणारा कोणता धर्म किंवा असं सांगणारं कोणतं तत्त्वज्ञान आहे का. पण हे त्याच तत्त्वज्ञानात जन्म घेतला आणि तेच तत्त्वज्ञान काय पुन्हा विरोधी आहे असं सांगून नवीन तत्त्वज्ञानाचा आश्रय केला तर हे कशाचं शास्त्राच्या आज्ञेचं परिपालन करण्याचा आग्रह आहे का आग्रहाचाच आग्रह आहे की नाही. आपल्या मनामध्ये आपल्या बुद्धीला जे वाटतं तेच सत्य आहे अशा प्रकारे हा आग्रहाचा पायक. बरं याच्यातून समाधान झाले का. आग्रहाचा पायकू वाया विचंबे वेगळा विनाकारण कष्टात पडतो. तो कष्टात एकटाच पडतो असं नाही तर ज्यांना बरोबर घेऊन चालतो त्यांना आणि त्यांच्या चंद्रसूर्य असेपर्यंत जेवढ्या पुढच्या पिढ्याच्या पिढ्यांना असमाधानाचं बीज पेरून ठेवतो आहे की नाही असं आहे. म्हणून तो काय आग्रहाचा पायकू विचंबे वाया विनाकारण त्या ठिकाणी तो घोटाळ्यात पडतो गुंताड्यात पडतो किंवा क्लेशामध्ये क्लेशाला दुःखाला तो प्राप्त होतो. बरं प्राप्त का बरं त्याला कष्ट झाले का कष्ट झाले कोणत्या कारणामुळे झाले उगीचच झाले.
आता तुम्हाला उगीच कसं त्याने आग्रह नाही केला का? आग्रह का धरला? उगीचच धरला. आग्रहाचं काय कारण होतं का? धरला नसता तर कल्याण झालं असतं, आहे की नाही? परंतु ह्या आग्रह ह्याच त्याला मुख्यतः कारण. आग्रह कोणाचा असतो? ज्याच्या बुद्धी प्रामाण्यवादी जो व्यक्ती असतो तर त्या ठिकाणी जास्त आग्रह असतो. ज्याच्या ठिकाणी आग्रह आहे ना, समजा बुद्धी प्रामाण्यवादी जर नसेल तर त्याचा शास्त्र प्रामाण्यावरही तो काय होतो? जसं आता नैयायिक आहेत, ते बुद्धी प्रामाण्यवादी आहेत, परंतु शास्त्राला ते अप्रमाण मानणारे नसल्यामुळं प्रसंग पडला तर ते एवढा तरी आग्रह सोडतात. कोणता? जी गोष्ट माझ्या बुद्धीला प्रामाणिक वाटली ती शास्त्राने सांगितली तर ते मानायला तेवढ्या अंशात वेदाला प्रामाण्य मानायला हरकत नाही, असं मानतात की नाही. आणि वेदावर खूपच प्रामाण्य असणारे जे पूर्वमीमांसा दर्शन आहे ते काय म्हणतात? वेद हा काय आहे? पुरता परिपूर्ण जसाच्या तसा काय आहे? प्रमाणे. कारण त्यांना वेद प्रामाण्यवादी येते, पूर्ण बुद्धी प्रामाण्यवादी नाही. बुद्धी प्रामाण्यवादी आहेत का ते कशामध्ये? आणि बुद्धी प्रामाण्यवादी कोण आहे? पण ते तेवढ्या अंशात. पण त्या खरे बुद्धी प्रामाण्यवादी जास्त कोण आहे? जैन, बौद्ध आणि चारवाक आपल्या बुद्धीवर आणून. त्यामुळे ते वेदाच्या प्रामाण्याला मानत सुद्धा नाही आणि वेदाचा विचार सुद्धा करायचं कारण नाही. ते धूर्ता, भांडा, निशाचार असं काही त्याचं वर्णन केलेलं आहे त्यांनी. त्यांना याचं हे लोक जे आहेत ही धूर्त आहेत की ऋषीमुनींच्या परंपरा, अपौरुषेय वेद याच्याबद्दल त्यांना काही वाटत नाही. ह्या माऊली एवढा विचार माऊलींच्या समोर आहे की नाही हा? तर ते सांगतात, तैसा क्षाळून या लिपू एकू सवेची लावी जे अनिकू तैसेनी आग्रहाचा पायिकू विचंबे वाया. आता ते सांगतात यांनीच गेलं ग्रस्ताश्रमात, खूप दुःख आहे म्हणून ते टाकून देऊन कर्मसन्यास ग्रस्ताश्रमाचं ओझं व्हायचं तर व्हायचं आणि त्याचं फळ काय आहे? तरी हे टाकावे बद्धक, हे बंद करणार आहे असं म्हणून ग्रस्ताश्रमाचं जे ओझं ते आधीची सहजे कपाळी आहे. अगोदरच त्याच्यात जन्म आला की नाही, त्याला ग्रस्ताश्रम प्राप्त झाला आणि तो त्याला कशा झालेला आहे? सहजच प्राप्त झाला की नाही? सहजच प्राप्त झाला. ज्या मातापित्यापासून त्याची उत्पत्ती झाली, सहजच त्या मातापित्यांचं जो काय वर्ण आहे त्या वर्ण किंवा जाती ते त्याला प्राप्त झाली आणि त्याप्रमाणे त्याला त्याच्या अनुक्रमाने त्याला ग्रस्ताश्रम प्राप्त झाला, ते ओझं त्याला प्राप्त झालं. पण ते आधीच त्याच्या ठिकाणी आहे. परंतु त्याची संन्यास सेवा ठेविजे सरीशे पुढती. तर ते म्हणतात ग्रस्ताश्रमाचा आधी होतं ओझं, परंतु ज्या वेळेला तो संन्यास घेतो त्यावेळेला हे ओझं जातं का? संन्यास सवा म्हणजे संन्यास झाल्याबरोबर त्याची सरीशे पुढती ठेविजे. तेच पुढं काय करायचं? पुन्हा ठेवायचं आपल्याला उचलण्यासाठी, आहे की नाही? एक ओझं टाकलं आणि त्याच वेळेला काय केलं की संन्यासाश्रमाचं जे ओझं आहे ते पुढतं ठेवलं आणि ते काय करणार? आता त्याचं अनुष्ठान करणार, तेच पुन्हा डोक्यावर घेणार. याचं ओझं कमी झालंय का? ओझं कमी झालेलं नाही. म्हणून म्हणतात तेच संन्यास सवा, संन्यास घेतल्याबरोबर पुढती सरीशे ठेव, तत्काल आपल्या समोरच ते ठेवायचं. समोर ठेवायचं म्हणजे काय? आता काय करायचं? ते ओझं उचलून डोक्यावर घ्यायचं. एक ओझं उचललं आणि दुसरं ओझं डोक्यावर घेतलं, एवढाच त्याचा अर्थ झाला की नाही? आता हे कोणाचं चाललंय? ज्याला शास्त्राचं खरं तात्पर्य न कळता, स्वतंत्र बुद्धीनं शास्त्राच्या तात्पर्याला न जाणता या ठिकाणी कर्मयोग हा आपल्या बंधनाला कारण आहे म्हणून कर्मसन्यास श्रेष्ठ आहे आणि म्हणून कर्मसन्यास अधिकार नसताना देखील ज्यांनी कर्मसन्यासाचा पुरस्कार केला त्या पुरुषाचं हे वर्णन चाललेलं आहे. बरोबर ना? हा पूर्ण शास्त्राच्या संस्काराने विवर्जित आहे का? शास्त्राचे संस्कार आहेत, परंतु शास्त्राचे यथार्थ संस्कार आहे का? जसं शास्त्राचं मनोगत आहे तसं का? तिथं त्यांनी डोकं लावलंय काही, तिथं त्या ठिकाणी त्यांनी डोकं लावलं आणि आपल्या डोक्याने त्याचे केलेले अर्थ आहे आणि त्याचं फल म्हणून त्याला काय प्राप्त झालं? दुःखच प्राप्त झालं का? पूर्वीपेक्षा जास्त झालं का? त्याचं फल पण त्याला होणार नाही. म्हणून म्हणतात गृहस्थाश्रमाचे ओझे कपाळी आधीचे आहे सहजे की त्याची संन्यास सवा ठेविजे सरीशे पुढती मनवनी. आता या सगळ्याचं तात्पर्य माऊली या शेवटच्या वेळी सांगतात. मनवनी अग्निसेवा न सांडिता कर्माची रेखा नोलांडिता आहे योग सुख स्वभावता आपण पाची. माऊली सांगतात खरं जर पाहायचं झालं ना, असं नाही
काही जे काही आत्तापर्यंत आपण करत असणारे गृहस्थाश्रमाची जी कर्तव्य आहे त्या कर्तव्याचा त्याग केला म्हणजे सुख मिळेल असं समजायचं नाही. उलट अग्नी सेवा न सांडिता, या ठिकाणी अग्नीची सेवा म्हणजे जे आपल्याला श्रौत किंवा स्मार्त जे कर्म जे अग्नीच्या साक्षीनं अग्नीमध्ये आहुती देऊन यज्ञयागादी केले जातात ते जे कर्म आहे त्याला म्हणायचं अग्निसेवा. परंतु ती अग्निसेवा न सांडिता, अग्नी म्हणजे गृहस्थाश्रमी पुरुषाने ते जे त्याला जे अग्निहोत्र वगैरे आलेले हे परंपरेनं त्याचा त्याग न करता, कर्माची रेखा न ओलांडिता, आणि अग्निहोत्राचा त्याग करायचा नाही आणि तो ग्रस्ती असेल वानप्रस्थी असेल कोणत्या जो आश्रम असेल त्याच्यात जी कर्म सांगितले असतील त्या कर्माची रेषा किंवा मर्यादा उल्लंघन करायची नाही. म्हणजे त्या शास्त्राच्या मर्यादेनुसार त्या कर्माची मर्यादा जतन करायची किंवा कर्माचं अनुष्ठान करायचं. असं जर त्यांनी केलं तर अग्निसेवा न सांडिता, कर्माची रेखा न ओलांडिता आहे योग सुख स्वभावता, तर त्या पुरुषाला हे योग म्हणजे परमात्म्याचं सुख जे आहे ते स्वाभाविक सुख आहे आणि ते त्याला आहे. कुठे आहे ते? आपणपाची, आपल्याच ठिकाणी आहे. आपल्याच ठिकाणी आहे म्हणजे इथं केवळ तुम्ही आत्मा आनंद रूप आहे म्हणून आपल्या स्वरूपाचाच आनंद आहे वगैरे असं इथं काय अर्थ घ्यायचा नाही. आपणपाची म्हणजे आपोआप सहज स्वतःच्या जवळच हा आनंद आहे. स्वतःच्या अधिकारानुरूप किंवा वेदाने सांगितल्याप्रमाणे जे काही गुणकर्मानुसार जो वर्णाश्रमाचा विभाग केलेला आहे त्या विभागानुसार आचरण करण्यात अनुष्ठान करण्यात तिथंच आपला त्याच्या स्वतःच्या ठिकाणीच तो आनंद आहे. का असं नाही का त्याने त्या वर्णाश्रम धर्माचा परित्याग करून किंवा कर्मयोगाचा परित्याग करून किंवा निष्काम कर्मयोगाचा परित्याग करून ठिकाणी नैष्कर्म्य दशा प्राप्त होण्यासाठी कर्मसन्यासाचा आश्रय करावा याची काही त्याला गरज नाही. आहे योग सुख, ते जे योग म्हणजे परमात्मा प्राप्तीला प्राप्त झालेलं जे सुख आहे ते सुख आपणपाच्या आपल्यामध्येच आहे. याचा अर्थ कोणतं? ते जे योग सुख आपल्यामध्ये आहे म्हणजे याचा अर्थ कर्मयोगामध्ये काय आहे तर त्या कर्मफलाचा परित्याग केल्यापासून प्राप्त होणारी शांती आणि कर्मयोगामध्ये सर्व कर्माचा विधीपूर्वक त्याग केल्यानंतर पुढच्या अंतरंग साधनाने प्राप्त होणारी शांती. शांती नावाचा जो प्रकार आहे त्याच्यामुळं इकडे यांनी परिग्रहाचा त्याग केलेला आहे आणि इकडं यांनी काय केलेलं आहे की आपल्या वर्णाश्रम धर्माचा परित्याग केलेला आहे. परंतु या ठिकाणी वर्णाश्रम धर्माचा परित्याग केलेल्या पुरुषाला शांती मिळणार नाही, परंतु निष्काम कर्म केलेल्या पुरुषाला कर्मफलाच्या त्यागापासून होणारी जी शांती ती शांती यालाही मिळणार आणि याला अज्ञानाच्या निवृत्तीनंतर प्राप्त होणारी जी शांती ती शांती दोघांनाही प्राप्त होते. आता तुम्ही म्हणा मग त्याच्यात तरतम भाव नाही का? तो तरतम भाव इथं सांगायचा नाही. इथं अर्थवादाने असा पुरुष गृहस्थी पुरुष हा संन्यासीच होय मग असं या ठिकाणी त्याचं जे साम्य आहे ते साम्य कर्मामध्ये त्यागाचं साम्य. इथं काय केलं आहे? कर्मफलाचा त्याग केलेला आहे की नाही? आणि इथं कोणता त्याग केलेला आहे त्यांनी? इथं त्यांनी काय केलेलं आहे? नाही, तिथं कर्मफलाचा त्याग केलेला गृहस्थी आहे, बरोबर ना? आणि तोच योगी कसा काय? तर योगी पुरुषाला परमात्मा प्राप्तीनंतर प्राप्त होणारी शांती आणि याला कर्मफलाचा परित्याग पासून होणारी शांती हे दोन्हींची फलरूपता सारखीच असल्यामुळं, सारखीच म्हणजे तरतम भावाने जरी असली चांगलं बघा तरी सुद्धा निश्चित आहे की नाही? निश्चित आहे. आणि गौणी वृत्तीनं किंवा अर्थवादाने, बरोबर ना, याला गुणार्थवाद म्हणायचं ना, गुणार्थवाद. या ठिकाणी या अर्थवादानुरूप त्यांना फक्त एवढं सांगितलं, नाही तर जो ग्रस्ती आहे तो संन्यासी आहे हे सांगण्यात तात्पर्य नाही. ससन्यासीचं योगीचं कोणत्या अर्थाने? गौणी वृत्तीनं. कोणत्या अर्थाने? अर्थवादाने. या ठिकाणी तो पुरुष त्यागी, त्याचा त्याग सांगण्यात कर्मफल त्यागाची स्तुती करणारा, कर्मफल त्यागाची स्तुती करत असताना ही स्तुती पार नैष्कर्म्य दशेला प्राप्त झालेल्या पुरुषा इतकी त्याची स्तुती केलेली आहे. परंतु हे सांगण्यात तात्पर्य नाही. जर हे दोन्ही एकच सांगितलं असलं तर पुढं जाऊन जो सांगितलेला श्लोक आहे की कोणता? आरुरुक्षोर्मुनेर योगम कर्म कारणमुच्यते योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते. आता दोन्ही जर एकच आहे तर मग असं नसतं सांगितलं का जो आरूढ होण्याची इच्छा करणारा पुरुष आहे ना,
म्हणजे मोक्षारूढ होण्याची इच्छा करणारा पुरुष आहे त्यांनी काय करायचं, कर्म कारण मुच्यते, त्यांनी कर्मयोगाचं अनुष्ठान करायचं. म्हणजे ज्या पुरुषाचं नैष्कर्म्य दशेमध्ये नैष्कर्म्य दशेला प्राप्त होण्यासाठी साधन चतुष्टयाधिकाने संपन्न असण्याचा ज्याचा अधिकार नाही, अशा ग्रस्त पुरुषाने केवळ कर्मफलाचा त्याग करणं म्हणजे कर्मयोगाचं अनुष्ठान करणं हेच त्याला मोक्षाला कारण होणार आहे. आणि योगारूढस्य तस्यैव, आणि जर तो योगारूढ झाला, ध्यानयोगावर आरूढ झाला किंवा तो नैष्कर्म्य दशेला प्राप्त झाला, तर त्या पुरुषाने कर्म करावं असं जर सांगायचं असतं, तोच जर संन्यासी आहे, तर असं नसतं म्हणलं. योगारूढस्य तस्यैव, तो जर योगारूढ झाला, चित्तशुद्धीद्वारा परमात्मा स्वरूपाचा जाणण्यासाठी श्रवणादी साधनांचा अंतरंग साधनाचा अधिकारी झाला, तर त्याला शम हा कारणमुच्यते. त्याला त्या कर्माचा काय सांगितलं आहे, शम म्हणजे त्या कर्माचा परित्याग, म्हणजे त्यांनी कर्माचा परित्याग करायचा असं सांगितलेलं आहे. मग याचा अर्थ हे जे सांगितलं हे अर्थवादाने सांगितलं असंच म्हणावं लागेल. जर तो संन्यासी, तर मग असं कशाला म्हटलं ते कर्माचा परित्याग सांगायचं का म्हणत नव्हतं. तर योगारूढस्य तस्यैव शमः कारणमुच्यते, त्याचा शम झाला पाहिजे, कर्माचा परित्याग झाला पाहिजे असं सांगतात, आहे की नाही. म्हणून हा विषय पुढे. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय. ज्ञानदेव तुकाराम ज्ञानदेव तुकाराम. ज्ञानदेव